ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी मुंबईतल्या महिला वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची। नवरात्र उत्सवानिमित्त मुंबई आणि एमएमआर भागामधील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळणार का याकडे समस्त महिला वर्गाचं लक्ष लागलेलं आहे। कारण महिलांना लोकल प्रवासाची परवानगी द्या अशा मागणीचं पत्र राज्य सरकारनं रेल्वे बोर्डाला लिहिलंय। त्यामुळे महिलांच्या लोकल प्रवासाला राज्य सरकारनं हिरवा कंदील दिलाय। मात्र रेल्वे बोर्डाचा याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। मी तर मेडिकल प्रोफेशनमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये नर्स आहे, तर खूप हाल व्हायचे आमचे, कारण आम्हाला बसने जायला लागायचं। माझ्या घरापासून हायवे अर्धा तासाच्या अंतरावर आहे आणि तेव्हा तर रिक्षा वगैरे काहीच नव्हत्या। मग त्यावेळी रेल्वे चालू झाल्यामुळेच आम्हाला खूप फायदा झाला, कारण माझं इथून 10 मिनिटावरच घर आहे। त्यामुळे मग रेल्वे तर पाहिजेच। सबको मिलना चाहिए, सबका काम का ज़रूरत है ना, वो किसका ज़्यादा ज़रूरत है उसको तो जाना चाहिए, सब उसको तो मिलना ही चाहिए। तो घर का अभी कितना लोग को खाना नहीं मिलते है, कितना प्रॉब्लम होते हैं, बच्चे है, किसका घर पे एक एक का ऊपर ही डिपेंड रहते हैं। चालूच पाहिजे, कारण का माझी मुलगी कॉलेजला जाते। हां, हे घोडबंदर रोडवरनं बोरोली बसनी जायला किती घोडबंदर रोडला मध्ये सिग्नल पडते। हां, 3-3 सिग्नल पडतात तरी बस हलत नाही आहे। हां, तिला यायला जायला पण किती त्रास होतो आणि आम्हाला पण किती, मला पण जायला लागतं। हां, किती त्रास पडतो। इथून 2-2, 3-3 बस मी मळला राहते आणि माझं घर वादळामुळे पडलं, त्याच्यामुळे मी आता आईकडे आले माहेरी। तर आम्हाला केवढा त्रास पडतो, माझ्या मुलीला त्रास पडतो, मला पडतो, माझे मिस्टर आजारी आहेत।